ठहराओ यार, सैनिटाइजर के नशे करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। सारी दुनियाची मौजा तजवीन पोरी तुला चुकी देणार चान्स पुन्हा रुसायला। तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला CapCut ॲपची गरज लागणार आहे। तर आपल्याला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपला इथे फोटो ॲड करून घेतो मी, तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घेऊ शकता इथं। अशा प्रकारे मी हा फोटो इथे ॲड करून घेतो। अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला खाली बघा रेशोच्या ऑप्शनवरती जाऊन हा रेशो इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर फोटोला टच करून आपल्या दोन बोटाच्या साहाय्याने अशा प्रकारे फोटो असा सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेचा ऑप्शन दिसून येईल बघा, हा त्यावर टच करून ॲड ओव्हरले करून मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बिटमार्क दिलेला आहे बघा आपला व्हिडिओचा, तो बिटमार्क इथे ॲड करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जे आपल्याला ग्लो होताना दिसेल बघा व्हाईट कलर, अशा प्रकारे जिथे ग्लो होताना दिसेल तिथे येऊन सिंपली आपला फोटो इथे कट करायचा अशा प्रकारे। आता जेवढी लेंथ या बीटची आहे तेवढी आपली फोटोची वाढवून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा। अशा प्रकारे आता पहिला बीट कट करून झाल्यानंतर सेकंड बीट पण ह्याचप्रमाणे कट करायचा आहे आपला, बघू शकताय तुम्ही। अशा प्रकारे जिथे ग्लो होताना दिसतील आपल्याला व्हाईट कलरचा तिथे येऊन फोटो आपला कट करून टाकायचा आहे। अशाच प्रकारे आपली पुढची पण बीट असे कट करून घ्यायचीत। आता एवढं बीट कट करून झाल्यानंतर आपला जो बीट मार्क इथे ॲड केला बघा आपण, तो इथे डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला सिंपली ऑडिओ ॲड करायचं, त्यासाठी ऑडिओच्या ऑप्शनवरती येऊन आपल्या बीट मार्कमधनं जातचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे, बघू शकता अशा प्रकारे। आता त्यानंतर आपल्याला व्हिडिओला इफेक्ट मारायचे, त्यासाठी आपला पहिला फोटो आहे बघा, हा आपण थोडी साईज वाढवून घेऊया अशा प्रकारे। तर पहिला जो फोटो आहे त्याला आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट मारायचा आहे, त्यासाठी इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। आता तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरी दिसून येणार बघा, इफेक्ट लोड होताना दिसतील तुम्हाला। त्यानंतर आपल्याला 3 नंबरला बघा ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी आहे, त्यावर जायचं आहे। नंतर तुम्हाला दिसेल बघा कॅमेरा डान्स नावाचा, तो इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा। आता ह्याची लेंथ जी आपल्या बीटप्रमाणे बीट आहे तेवढं आपली लेंथ त्याची बीट एवढी करून घ्यायची अशा प्रकारे। आता हा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर जो आपला सेकंड इमेज आहे बघा, ह्याला आपल्याला एक बॉडी इफेक्ट द्यायचा आहे। त्याच्यासाठी बॉडी इफेक्टवरती जाऊन ग्लोईंग लाईन्सवरती जायचं आहे। नंतर तुम्हाला बघा सेकंड नंबरला दिसेल बघा हा गॅस वेव्ह नावाचा, ह्याची पण लेंथ आपल्या बीट एवढीच ठेवायची, सेकंड बीट एवढी। आता आपला थर्ड फोटो आहे बघा हा, याला आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। तुम्हाला दिसून येईल बघा स्प्लिट फ्लिकर नावाचा, तो इथे सिलेक्ट करायचा आहे। ह्याची जी लेंथ आहे ती पण आपल्या बीटप्रमाणेच ठेवायची, बीट एवढी अशा प्रकारे। त्यानंतर आपला जो चौथा फोटो आहे बघा हा, ह्याला आपल्याला एक बॉडी इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी बॉडी इफेक्टवरती जायचं आहे। नंतर आपल्याला काय करायचं मॅम, ग्लोईंग लाईन्सवरती जायचं आपल्याला। हा दिसेल बघा तुम्हाला बटरफ्लाय विंग्स नावाचा।
सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. ह्याची पण लेंथ आहे ते आपल्या बीट एवढीच ठेवायची. ह्याच लेअरला आपल्याला ह्याच फोटोला आपल्याला अजून एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ह्याच लेअरवरती डबल टच करून व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे. नंतर इकडे स्क्रोल करायचं, तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनवरती जायचं अशा प्रकारे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर तुम्हाला ह्यात चौथा इफेक्ट दिसून येणार आहे बघा, मिरर 3 येणार आहे. आपल्याला व्हर्टिकली ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. व्हर्टिकली ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ह्याचा एक फिल्टर आहे तो नंतर फोटोवरती टच करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर एवढं झाल्यानंतर ह्याची जे इफेक्टची लेंथ आहे ती पण आपल्या बीट एवढीच ठेवायची अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर ह्याचा पुढचा जो फोटो आहे बघा हा, ह्याला आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यासाठी फोटोवरती टच करून बॅग निघून यायचं आहे. नंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन नाईट क्लबच्या ऑप्शनवरती येऊन हा दिसून येईल बघाल तुम्हाला, स्प्लिट फ्लिकर नावाचा. ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे ती पण आपल्या बीट एवढीच ठेवायची अशा प्रकारे बघू शकताय. तर एवढं झाल्यानंतर आपला ह्याचा पुढचा जो फोटो आहे बघा हा, ह्याला आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला दिसून येईल बघा बटरफ्लायच्या ऑप्शनवरती जायचं आपल्याला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. हा पहिला ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, पहिलाच फिल्टर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे ती आपल्या बीट एवढी ठेवायची अशा प्रकारे. आता ह्याचा पुढचा जो फोटो आहे बघा हा, ह्याला आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती टच करून बॅग निघून यायचा आहे इथनं. नंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. नंतर नाईट क्लबच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला दिसून येईल बघा हा पाचवा इफेक्ट, स्प्लिट फ्लिकर नावाचा. सिलेक्ट करायचा आहे. ह्याची जी लेंथ आहे ती पण आपल्या बीट एवढीच ठेवायची अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याच आपला सेकंड लास्ट फोटो आहे बघा हा, ह्याला आपल्याला एक बॉडी इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॉडी इफेक्टवरती जाऊन क्लोनच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे फ्रेगामेंट क्लोन हा नावाचा इफेक्ट दिसून येईल बघा हा, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर ह्याची लेंथ आहे ती पण आपल्या बीट एवढी ठेवायची. आता आपला जो लास्ट फोटो आहे बघा हा, याला आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यासाठी फोटोवरती टच करून बॅक निघून यायचं आहे. नंतर व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन नाईट क्लबच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे आपल्याला. नंतर तुम्हाला हा पाचवा इफेक्ट दिसून येणार बघा, स्प्लिट फ्लिकर नावाचा, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. आजच्या व्हिडिओ आपले सगळे इफेक्ट इथे अप्लाय झालेले आहेत अशा प्रकारे. नंतर तुम्हाला ॲड ओव्हरले करून आपला PNG ॲड करायचा आहे, इमोजी PNG. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ह्याची लेंथ आहे ते आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची अशा प्रकारे. आता जिथे आपण मिरर 3 लेअर हा इफेक्ट सेट केला होता बघा, तिथे येऊन ह्या इमोजीला कट करायचा अशा प्रकारे. कट झाल्यानंतर आपला इमोजी अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा अशा व्यवस्थितपणे. एवढं झाल्यानंतर आपल्याला शेवट काय करायचं माहिती आहे का, आपला जो इथे 2 फोटोच्या मध्ये व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय बघा अशा प्रकारचा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला वेगवेगळे ट्रान्झॅक्शन इथे दिसून येईल. त्यातला तुम्हाला कॅमेराच्या कॅटेगरीवरती जायचं आहे. तुम्हाला हा शेक नावाचा दिसेल बघा, शेक आहे ते अप्लाय टू ऑल करून टाकायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपला जो व्हिडिओ येतो तो एकदम तयार झाला आहे. नंतर आपला व्हिडिओ येतनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.